लोकमान्य टिळक विरुद्ध शाहू महाराज का हा प्रश्न विचारला की इतिहास पेटून उठतो। 1894 कोल्हापूर, छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस। पण अचानक दरबारातील पुरोहित म्हणाले, महाराज हे शूद्र आहेत, शूद्रांसाठी वेदोक्त मंत्र नाहीत। त्या काळात वेद मंत्र पूजा फक्त काही लोकांच्या अधिकारात होती। शेतकरी सैनिक मेहनतकऱ्यांना शूद्र म्हणून खाली ढकललं जात होतं। पण शाहू महाराजांनी त्यांना शांतपणे विचारलं, मग माझ्यासाठी वेद नाहीत का? ही एकच ठिणगी आणि सुरू झाला संघर्ष। एका बाजूला धर्म परंपरेचे रक्षक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसऱ्या बाजूला समानतेचा आवाज छत्रपती शाहू महाराज। टिळक म्हणाले, शास्त्र बदलणे म्हणजे परंपरेचा अपमान। शाहू महाराज म्हणाले, धर्म जर समानता देत नसेल तर तो धर्म धर्मच नाही। आणि त्यानंतर त्यांनी घेतले ऐतिहासिक निर्णय। 50% आरक्षण 1902, सर्वांसाठी शिक्षण, दलित मांग समाजासाठी वसाहतीगृहे, विधवा पुनर्विवाह, स्वाभिमानाचा हक्क। हा संघर्ष केवळ मंदिराचा नव्हता आणि परिणाम असा झाला, इतिहासाने त्यांना शूद्र नाही राजश्री म्हटलं। मित्रांनो, आज हा प्रश्न तेवढाच जळतो, धर्म माणसासाठी की माणूस धर्मासाठी?